नमस्कार, मी प्रियांका भोसले. लोकमंच मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणासाठी अविश्रांत झुंज देणारे लढाऊ नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या मांडून सरकारला आणि प्रशासनाला हादरे दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील आंदोलनाने मराठा समाजाच्या एकजुटीचं विराट शक्ती प्रदर्शन संपूर्ण देशाला दिसलं. मला गोळ्या घातल्या तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी पहिल्याच दिवशी व्यक्त केल्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या व राज्यातून विशेषतः मराठवाड्यातून गावागावातून मुंबईत आलेल्या हजारो तरुणांना मोठी ऊर्जा प्राप्त झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 2.25 वर्षापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईच्या वेशीवर जाऊन त्या निर्णयाचा GR मनोज जरांगे यांच्या हाती सोपवला होता. तेव्हा आरक्षणाची लढाई जिंकल्याच्या थाटात आंदोलकांनी जल्लोष केला होता. मग मनोज जरांगे यांना आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मुंबईला का यावं लागलं? मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात यावं ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. सगळे सोयरे मसुदा अंमलात आणावा यासाठी त्यांचा आग्रह आहे. चलो मुंबई आंदोलनाचं फलक मराठवाड्यात गावोगावी लागत होते. मुंबईच्या आंदोलनाची तयारी 1-1.5 महिन्यापासूनच चालू होती. याची माहिती पोलीस किंवा प्रशासनाला नव्हती असं कसं म्हणता येईल? या काळात सरकारमधील उच्च पदस्थांनी जरांगे पाटलांशी थेट संवाद साधला असंही फारसं घडलं नाही. आंदोलक लाखोच्या संख्येने आल्यानंतर मुंबईची सर्वत्र कोंडी होणं स्वाभाविकच आहे. हजारो मोटारी, बसेस, टेम्पो वाहने मुंबईत आली आणि शेकडो वाहने मुंबईच्या वेशीबाहेरच रोखली गेली. मुंबई पोलिसांनी केवळ 5,000 आंदोलकांसाठी परवानगी दिली होती. शिवाय मुंबई शांतता सुव्यवस्थेला तडा जाऊ नये म्हणून 40 अटी आंदोलकांना घातल्या होत्या. उपोषणाच्या सुरुवातीला 1 दिवसाची परवानगी आणि 5,000 आंदोलकांची मर्यादा अशा अटी घालणं हास्यास्पद ठरलं. आंदोलन काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच दक्षिण मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. अनेक रस्ते आंदोलकांच्या वाहनांनी अडवलेले दिसले. अगदी जे उड्डाण पुलावरतीही रास्ता रोकोचा मोठा फटका बसला. आंदोलन काळात मुंबईत वाहतुकीचे 3-13 वाजले. रेल्वे स्टेशन्स, पदपथ रस्त्यांवर लोकांनी ठिय्या मांडला. स्वयंपाक शिजवण्यापासून ते जेवण खाण, मुक्काम, आंघोळीही रस्त्यावरती उरकल्या. एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक आल्यावर दुसरं काय होणार याचा अंदाज पोलीस प्रशासनाला आला नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा समाजासाठी किती कल्याणकारी निर्णय घेतले हे सांगण्याचा सरकारने आटोकाट प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही आपल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखावर तरुणांना रोजगार दिला. 4 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधी पुरवला. शिष्यवृत्ती, वसतिगृह, फी सवलत, सारथीसाठी 1,025 कोटी दिले. अशा केलेल्या कामांची यादी सांगितली. पण मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं व त्यांना तसं प्रमाणपत्र द्यावं या मागणीभोवतीच जरांगे पाटील यांचं आंदोलन केंद्रित झालं. मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले त्या दिवशी मुंबईच्या वेशीवर अनेक ठिकाणी भाजपाने लावलेले फलक झळकत होते. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे व न्यायालयात ते टिकवणारे देवेंद्र फडणवीसच आहेत अशा घोषणा त्या फलकांवरती होत्या. त्या फलकांवर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे व नरेंद्र पाटील अशा नेत्यांची नावे होती. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके व बबनराव तायवाडे यांनी उघडपणे विरोध केला. जरांगे पाटील यांचं आंदोलन हा राजकीय अजेंडा आहे. सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षांच्या ते बरोबर आहेत. त्यांच्या चेहऱ्या आडून सरकार बदलण्याचा हा प्रयत्न आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ओबीसींचे आरक्षण संपून जाईल अशी भीती या नेत्यांनी व्यक्त केली. आंदोलन काळात जरांगे पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले, पण मुख्यमंत्र्यांवर सातत्याने कडवट भाषेत टीका केली. याचे मोठे आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, एकनाथ शिंदे हा माणूस खरा आहे, साथ देतो, जनतेच्या वेदना समजावून घेतो, सत्तेपेक्षा गोरगरिबांच्या दुःखाला महत्व देणारा माणूस आहे. तर जनतेचे म्हणणे ऐकून त्यांची कामे तडकाफडकी करणारे अजितदादा पवार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, जरांगे पाटील यांचं उपोषण, आंदोलनामुळे मुंबईत झालेली वाहतूक कोंडी व मुंबईकरांचे झालेले हाल याविषयी बोलताना अतिशय संयम दाखवला. आंदोलकांविषयी त्यांनी सहानुभूती दाखवली, पण कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर तोंड भाजेल असा इशाराही दिला. जर तमिळनाडूमध्ये 72% आरक्षण देता येऊ शकतं, मग महाराष्ट्रात का न्याय देऊ शकत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विचारला. घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देता येईल असं त्यांनी म्हटलं आहे. विधिमंडळात एकमताने ठराव झालाय. राज्यात आणि केंद्रात आता डबल इंजिन सरकार आहे. सर्व पक्षातील मराठा आमदार जरांगे पाटील यांना समर्थन देतात असं चित्र दिसत आहे.